नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला मिक्स डाळीपासून रेसिपी बनवायची आहे. मिक्स डाळ म्हणजे कोणती कोणती आहे ती तुम्हाला सांगणार आहे. डाळीमध्ये छान प्रोटीन असतं, विटॅमिन फायबर भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला ही रेसिपी आजारी माणसांनासुद्धा दिली तर छान त्यांना तरतरी येणार आहे. त्यासाठी आपण एक कुकर घेणार आहे आणि कुकरमध्ये 1 वाटी मिक्स डाळ घालणार आहे. आणि मिक्स डाळ कोणती आहे ती तुम्हाला सांगणार आहे. तूर डाळ आहे, मसूर डाळ आहे, उडदाची डाळ सालवाली आहे, मुगाची डाळ सालवाली आहे. अशा मिक्स 3-4 डाळी आहेत. त्यापासून आपल्याला अशी छान तोंडाला चव येणारी रेसिपी बनवायची आहे. ही तुम्ही रेसिपी बनवली तर तुम्हाला भाजीची सुद्धा गरज लागणार नाही. आता कुकरमध्ये 1 वाटी आपण डाळ घालून घेतलेली आहे. ती छान आपल्याला धुवून घ्यायची आहे व्यवस्थित. 2-3 पाण्याने धुवून आणि नंतरच आपल्याला कुकर लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. धुवून घेतलेली आहे डाळ. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ, पाव चमचाभर हळदही घालायची आहे. ह्या 2 वस्तू घालून आपल्याला 3-4 शिट्ट्या घेऊन छान डाळ अशी शिजली पाहिजे, मऊ लुसलुशीत. आता हे मिक्स करून घेऊ, हळद आणि मीठ. त्यानंतर झाकण लावून घेऊ. हे पहा, एवढं पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं कुकर उतू जातो शिट्टीमध्ये. त्यामुळे 1 वाटी जर डाळ असेल तर 2 वाट्या पाणी भरपूर होईल शिजायला. आता त्यासाठी आपण काय घेणार आहोत, खोबरं घेतलेलं आहे, आल्याचा तुकडा आहे, 1 मोठा कांदा असा लसणाचा आहे. लसूण भरपूर घ्यायचा मैत्रिणींनो. ह्यामध्ये हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीरही घेतलेली आहे. तीसुद्धा देठासकट घ्यायची आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला खोबरं कापून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. खोबरं कापून घ्यायचं. ओलं खोबरं घेऊ शकता, सुकं खोबरं घेऊ शकता, कोणतंही मैत्रिणींनो खोबरं तुम्ही घेऊ शकता. मी घेतलेलं आहे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते कापून आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. भाजायचं नाही, काही नाही. आता कापून घेतलेले आहे बाकीचे जिन्नस घालून थोडंसं आपण जिरं घालून सुद्धा बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि आपलं कुकरमध्ये डाळसुद्धा शिजून झालेली आहे. पहा, आपल्याला बनवायचं आहे मिक्स डाळींचं घुटं. त्यासाठी आपल्याला घोटून घ्यायची आहे डाळ. यालाच म्हणतात मिक्स डाळींचं घुटं. आणि ह्यामध्ये उडदाची डाळ आहे. उडदाच्या डाळीमध्ये खूप प्रमाणामध्ये चिकटपणा असतो, म्हणून आपल्या जॉईंटसाठी अगदी उत्तम हा पर्याय आहे मिक्स डाळीचा आणि उडदाच्या डाळीचा. तुम्ही अधूनमधून उडदाच्या डाळीची रेसिपी नक्कीच खात जा, कारण उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर आणि चिकटपणा असल्यामुळे आपल्या जॉईंट, गुडघ्यांना खूप लवचिकपणा येतो. त्यामुळे आता एक मोठा टोप ठेवायचा आहे आणि तेल गरम करून घ्यायचं आहे. 2 चमचे घातलेलं. त्यामध्ये आपल्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. कांदा टॅमॅटोची गरजही लागत नाही मैत्रिणींनो. याच्यामध्ये हिंग घालायचा, म्हणजे हिंगाने छान पचनही होते आपल्याला शरीरासाठी, आपण जे जेवतो ते. आणि कढीपत्ताही भरपूर घालायचा आहे. अशी खमंग फोडणी करून घ्यायची आपली. थोडीशी हळद घालायची आहे, पाव चमचा, कारण आपण वाटायला सुद्धा घातलेली आहे. याच्यामध्ये शिजायला डाळ शिजायला घातलेली आहे. त्यामध्ये सुद्धा मीठ आणि हळद घातली होती. आता पाणी ओतून घ्यायचं आहे मिक्सर विसळून वाटलेलं आणि छान खळखळून उकळी घ्यायची आहे ह्या मसाल्याला, हिरव्या मसाल्याला.
म्हणजे आपलं घुटंसुद्धा छान हिरवंगार असं होतं. पहा मैत्रीण, तुम्हाला जर हे आवडलं तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. आधीही मीठ घातलेलं आहे शिजवायला, ते ध्यानात ठेवून मगच मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता उकळी आलेली आहे पहा, छान हलवून घ्यायचं आहे जरा. हलवल्यानंतर एकजीव झालेला आहे आपल्या हिरव्या मसाल्याचा, आणि कोथिंबीरच घातल्यामुळे आपल्या रेसिपीला छान कलर हिरवागार येतो, कारण आपल्या लाल पदार्थ काहीही घातलेलंच नाही. आता आपण शिजवलेली आणि घोटून घेतलेली मिक्स डाळ घालून घ्यायची आणि छान खळखळून उकळी घ्यायची आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला जर ही मिक्स डाळीचं घुटं जर आवडलं तर नक्की करून पहा, आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की करून पहा, म्हणजे माझ्या हेल्दी रेसिपी तुम्हाला झटपट तुमच्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार, कारण सबस्क्राईब केल्यामुळे. आणि तुम्हाला जर आवडत असल्या जर रेसिपी तर कमेंटमध्ये जरूर कळवत जा, आणि ह्यामध्ये काही बदल करायचा असला तरीसुद्धा सांगत जा. आता हे आपलं मिक्स डाळीचं घुटं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चुरून भातासोबत खाऊ शकता. इतकं भारी होतं का नुसतं वाटीने पिलं तरीसुद्धा तुमची सर्दी जाणार, असं आपलं मिक्स डाळींचं घुटं झालेलं आहे. आमच्या इकडे सर्दी झाली का उडदाच्या डाळीचं छान घुटं बनवतात, असं झणझणीत चरचरीत, आणि एक वाटी जर प्यायलं तर सर्दी गायबच होतं. तुम्ही करता का असं तुमच्या इकडे? आमच्या भागाला, पुण्या भागाला असंच करतात. तुम्ही कोणत्या भागावरून पाहता नक्की कळवा. आणि झालेलं आहे छान भाकर चुरून खा, भाताबरोबर खा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वाद घ्या मिक्स डाळींच्या घुट्याचा. हिरवगार, अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल हिरवगार मिक्स डाळींचं घुटं. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय बाय.